गद्दार गेले, मावळे राहिलेत. आता याच मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राचा गड पुन्हा एकदा सर करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या तयारीला लागलेत. शिंदे गटाकडून करण्यात आलेली गद्दारी जाळण्यासाठी ज्या अचूक वेळेची उद्धव ठाकरे वाट बघत होते, ती वेळ आता विधानसभा निवडणुकीच्या रूपाने आली. त्यामुळे आपल्या मशालीच्या जोरावर गद्दारांना धडा शिकवायचा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचं मुख्य केंद्र व्हायचं, यासाठी उद्धव ठाकरेंनी आता आपले डावपेच टाकायला सुरुवात केली. आणि त्याचाच भाग म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून फायनल झालेलं नसताना उद्धव ठाकरेंनी आपल्या 15 शिलेदारांची नावं फिक्स केल्याचं समजतंय. संकटाच्या काळात ज्या नेत्यांनी आपली साथ दिली, अशा निष्ठावंतांना ठाकरेंनी पुन्हा एकदा आमदारकीचं गिफ्ट दिलंय. हे 15 नेते नेमके आहेत तरी कोण? त्यांच्या मतदारसंघात राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे आणि त्याच मशालीच्या जोरावर उद्धव ठाकरे विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात यशस्वी होतील का? हेच आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओतून. हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं. उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. यंदा पुन्हा एकदा आदित्य हेच वरळीतून निवडणूक लढवताना दिसतील. शिंदे गटाच्या गद्दारीनंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमक राजकारणाला आता सुरुवात देखील केली. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर सुद्धा ते नेहमीच आवाज उठवताना दिसतात. मात्र यंदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीनं चक्रव्यूह रचलंय. वरळीच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील असतानाच आता मनसे सुद्धा वरळीतून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकाच वेळी भाजप, शिंदे गट आणि मनसेचं सुद्धा इथं आव्हान असेल. ठाकरेंचा हा वाघ यातून कसा सुटतो आणि विधानसभेवर भगवा फडकवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे सुनील राऊत यांचं. संजय राऊत यांचे बंधू असल्यानं सुनील राऊत यांचं मातोश्रीवर चांगलं वजन आहे. विक्रोळी हा मराठी बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात इमारती, चाळी या मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी, नगरसेवक यामुळं नेहमी शिवसेनेचं या मतदारसंघावर चांगलंच वर्चस्व राहिले. पण आता अशी स्थिती राहिलेली देखील दिसत नाहीये. त्यामुळे सुनील राऊत यांच्यासाठी यंदा आव्हान चांगलंच अवघड असणार आहे. सुनील राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाकडून सुवर्णा करंजे आणि विलास पारकर हे इच्छुक दिसतात. तर भाजप सुद्धा मंगेश पवार तसंच माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यासाठी आग्रही दिसतंय. विक्रोळीमध्ये अनेक पायाभूत समस्या आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणूक सुनील राऊत यांच्यासाठी काही सोपी नसेल. तिसरं नाव आहे ते म्हणजे सुनील प्रभू यांचं. 2014 पासून ते आज अखेर मुंबईमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार देखील राहिले. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेचं प्रमुख पद सुद्धा त्यांनी भूषवले. ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांच्या यादीत सुनील प्रभू यांचंही नाव नेहमी घेतलं जातं. याच एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उद्धव ठाकरे उतरवण्याच्या तयारीला दिसतात. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळी सुद्धा सुनील प्रभू यांनी महत्वपूर्ण अशी साक्ष दिली होती. यंदा ठाकरेंच्या या शिलेदाराला शिंदे गटाचं आव्हान असेल. तरीही मुंबईवर ठाकरेंचा असलेला होल्ड, मतदारसंघातील शरद पवार गटाची ताकद यामुळे सुनील प्रभू आमदारकीची हॅट्रिक मारतील असं चित्र दिसतंय. चौथं नाव आहे अजय चौधरी. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आतापर्यंत 2 वेळा त्यांनी आमदारकी भूषवली असून यंदा ते हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत. मराठमोळ्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे शिवडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय. एकनाथ शिंदेच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती सुद्धा केली होती. त्यावरून ते उद्धव ठाकरेंचे किती एकनिष्ठ शिलेदार आहेत ते लक्षात येतच. शिवसेनेची 2 शकले पडल्यानंतरही शिवडी विधानसभा क्षेत्रातील एकाही माजी नगरसेवकानं ठाकरेंची साथ काही सोडलेली नव्हती. पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं मताधिक्य घटल्यानं ठाकरे गटाची चिंता आणखी वाढली आहे. त्यातच मनसेनं बाळा नांदगावकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार आधी शिवडीमधून जाहीर केल्यामुळे शिवडीची लढाई रंगतदार असणार आहे हे नक्कीच दिसतंय. 5वं नाव आहे ऋतुजा लटके. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या त्या पत्नी आहेत. रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक लढवली आणि त्या विजयी सुद्धा झाल्या. आता ठाकरेंकडून पुन्हा एकदा त्याच विधानसभा लढवतील असं देखील बोललं जातंय. त्यांच्या विरोधात महायुतीमध्ये मात्र कोण लढणार यावरून वाद होण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या तिकिटासाठी प्रयत्न करतात.
सहावं नाव आहे संजय पोतनीस यांचं. मुंबईमधील कलिना विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व ते मागील 10 वर्षांपासून करतायत. शिंदेच्या बंडात संजय पोतनीस यांनी ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. या एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय असं सुद्धा बोललं जातंय. मराठी, उत्तर भारतीय, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा संमिश्र वस्तीचा हा मतदारसंघ. 2019च्या विधानसभेत भाजप सेना युतीमुळे संजय पोतनीस यांचा आरामात इथं विजय झाला. मात्र शिंदे गटाच्या बंडाळीमुळे येथील राजकीय समीकरण सुद्धा आता बदलली आहेत. आमदार हे या मतदारसंघात फिरकत सुद्धा नाहीत अशी इथल्या मतदारांची प्रमुख तक्रार आहे. संजय पोतनीस यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असेल असे देखील बोललं जाते. भाजपकडून कोणाला संधी मिळेल हे अद्याप काही स्पष्ट झालेलं नसलं तरी कृपाशंकर सिंह आणि अमरजित सिंह यांचं बळ भाजपच्या विजयाची वाट सुकर करेल अशी शक्यता इथे आहे. सातवं नाव आहे प्रकाश फातपेरकर. मुंबईमधीलच चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून जे आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले त्यामध्ये प्रकाश फातपेरकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. प्रकाश फातपेरकर यांच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार असेल की भाजपचा हे अजून काही फिक्स झालेलं नसलं तरी यंदाची विधानसभा निवडणूक ही प्रकाश फातपेरकर यांच्यासाठी नक्कीच सोपी नसेल असं दिसतंय. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चेंबूर मतदारसंघात अनिल देसाई यांना अवघं 2858 मतांचं मताधिक्य होतं. तर आठवं नाव आहे रमेश कोरगावकर. रमेश कोरगावकर हे भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कार्यकर्ता, नगरसेवक आणि आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. पक्षफुटीनंतर रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलं. सुनील प्रभूंच्या व्हीपचं रमेश कोरगावकर यांनी पालन सुद्धा केलं. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत अशी भूमिका रमेश कोरगावकर यांनी घेतली. याच निष्ठेचं फळ म्हणून रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तिकीट देणार आहेत असं दिसतंय. भांडूप पश्चिम हा मराठी मतदारांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ. तरी यात उत्तर भारतीय मतदारही आहेत, परंतु जवळपास 60% अधिक मराठी मतदार असल्यानं शिवसेना सातत्यानं इथं विजयी होत आलीय. यंदा शिंदे गटाकडून अशोक पाटील तर मनसेकडून संदीप जळगावकर यांचं आव्हान रमेश कोरगावकर यांच्या समोर असू शकतो. 9वं नाव आहे राजन साळवी यांचं. 2009 पासून ते आज अखेर राजन साळवी हे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राहिलेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा 11,000हून अधिक मताधिक्यानं पराभव केला. एकनाथ शिंदेच्या बंडात राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. मधल्या काळात त्यांच्यावर चौकशांचा ससेमिराही लावण्यात आला. मात्र कितीही दबाव असला तरी राजन साळवी यांनी ठाकरेंप्रती असलेली निष्ठा काही सोडली नाही. आताही ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये राजापूरची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता असून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर 10वं नाव आहे भास्कर जाधव यांचं. ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोफ थेट शिंदे फडणवीसांना अंगावर घेणारे तसंच आपल्या भाषणातून अक्षरशः घायाळ करून टाकणारा असा हा नेता. विधानसभेच्या सभागृहात भास्कर जाधव यांचा आक्रमकपणा आपण अनेकदा बघितलाय. गुहागर मतदारसंघाचे त्यांनी सलग 3 वेळा प्रतिनिधित्व सुद्धा केलंय. बलाढ्य महायुतीशी 2 हात करायचा असेल तर भास्कर जाधव यांच्यासारखा आक्रमक नेता सोबत असायलाच हवा आणि याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा ते गुहागर मधून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील हे मात्र नक्की. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या विरोधात लढणार कोण यावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते. गुहागरची जागा शिंदे गट लढवणार की भाजपला सोडणार हेच अजून काही नक्की नाहीये. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना रिंगणात उतरवणार असल्याची देखील चर्चा आहे. तर भाजप सुद्धा भास्कर जाधव यांच्यासाठी 2 हात करण्यास इथं सज्ज झालाय. 11वं नाव आहे वैभव नाईक यांचं. 2014च्या विधानसभेत नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पाडण्याचा भीमपराक्रम ठाकरेंच्या या पैलवानानं केला होता. तेव्हापासूनच म्हणजेच मागील 10 वर्षांपासून वैभव नाईक हे कुडाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आता ते पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधात नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे महायुतीचे उमेदवार असतील असं देखील बोललं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळ मधून 27,000चं मताधिक्य मिळाल्यानं राणेंची पॉवर चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कुडाळमध्ये यंदा राजकीय शिमगा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल हे मात्र नक्की. निलेश राणे 2014 मधील वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की ठाकरेंचा पैलवान निलेश राणेंना चितपट करणार हे पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे.
12वं नाव आहे ते म्हणजे नितीन देशमुख यांचं. ते बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. नितीन देशमुख यांच्या रूपानं बाळापूरमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला. एकनाथ शिंदेच्या बंडावेळी मला इंजेक्शन देऊन सुरतला नेण्यात आलं असा खळबळजनक आरोप नितीन देशमुख यांनी केल्यानं ते चर्चेत सुद्धा आले होते. मी उद्धव ठाकरेंचा मावळा आहे, गद्दारी करणार नाही असं ठणकावून सांगत नितीन देशमुख यांनी ठाकरेंची साथ दिली. त्याचंच फळ म्हणून आता पुन्हा एकदा ते बाळापूरमधून ठाकरेंच्या मशालीवरून निवडणूक लढवताना दिसतील. नितीन देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर 22 जण इच्छुक आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खुद्द विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमोल मिटकरी, युवा नेते संदीप पाटील आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे देखील इच्छुक आहेत. तर महादेव जानकर यांची रासप देखील इथं उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नितीन देशमुख यांच्या पुढे कडवं आव्हान असेल असंच दिसतंय. आता 13वं नाव आहे ते म्हणजे कैलास पाटील यांचं. ते धाराशिवचे विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख बनली. याच निष्ठेचं फळ म्हणून यंदा पुन्हा एकदा उमेदवारीची लॉटरी लागली आणि कैलास पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरताना आपल्याला दिसणार आहेत. दुसरीकडे महायुतीबाबत सांगायचं झाल्यास धाराशिव मधून शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, सुधीर पाटील आणि अनिल खोचरे, शिवाजी कापसे हे देखील इच्छुक आहेत. तर भाजपकडून दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाकडून विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. त्यामुळे आता ही जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता चांगलीच लागली. आता 14वं नाव आहे ते म्हणजे उदयसिंह राजपूत. उदयसिंह राजपूत हे छत्रपती संभाजीनगर मधून कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आपल्याला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पैशानं भरलेली बॅग घेऊन एक कार आपल्या पेट्रोल पंपावर आली होती, पण आपण गद्दारी काही केली नाही असं म्हणत उदयसिंह राजपूत यांनी आपला एकनिष्ठपणा दाखवून दिलाय. एकीकडे जिल्ह्यातील बाकीचे आमदार शिंदे गटात गेले तर उदयसिंह राजपूत यांनी ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलं. त्याचंच फळ म्हणून सुद्धा यंदा उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच यादीत उदयसिंह राजपूत यांचं नाव नक्की केल्याचं बोललं जातंय. त्यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटामध्ये जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळते. कन्नडमध्ये शिंदे सेनेचे नेटवर्क अपुरे तर भाजपचं नेटवर्क तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. मतदारसंघासाठी ते आग्रही देखील आहेत. आता 15वं नाव आहे ते म्हणजे राहुल पाटील यांचं. राहुल पाटील हे परभणीचे विद्यमान आमदार आहेत. 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी बाले किल्ल्यातील शिवसेना आणखी मजबूत केली. शिंदेच्या बंडाळीवेळी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यक्त्या स्वावलंबन संकल्प योजना ही राबवण्यात आली. यांच्या या योजनेच्या माध्यमातून 2 प्रशिक्षण केंद्रांवर महिलांना शिवण यंत्र प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे मतदारसंघात राहुल पाटील यांची चांगलीच पकड आहे. यंदा त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून अप्पाराव कारेगावकर, व्यंकटराव शिंदे हे इच्छुक दिसत आहेत. मात्र या ठिकाणी भाजप लढणार की शिंदे गट हे अजून काही फिक्स झालेले नाही. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचे हे 15 उमेदवार मशाल पेटवतील की शिंदे गट आणि भाजपला पराभवाचा हादरा देऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं राजकीय वजन वाढवण्यात यशस्वी होतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.